हाय मैत्रिणींनो, आज पाहणार आहोत आपण बाजरीच्या कापण्या। त्यासाठी 1 वाटी गूळ खिसून घेतला आहे। नंतर 1 वाटी पाणी घालून गॅसवरती ठेवून छान असं गरम करून घेऊया। गूळ वितळून घेऊया। नंतर थोडीशी बडीशेप, थोडीशी सुंठ, विलायची आणि जायफळ हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। 1 वाटी बाजरीचे पीठ, अर्धी वाटी गव्हाचे पीठ, 2 चमचे तांदळाचे पीठ, चवीनुसार मीठ, कुठल्याही गोड पदार्थाला थोडंसं मीठ घातल्यानंतर त्याची चव छान येते। नंतर बडीशेपची, सुंठ बडीशेपची केलेली पावडर, हे सर्व मिक्स करून तयार केलेलं गुळाचं पाणी टाकून पीठ छान असं मळून घ्यावे। लागण असं गुळाचं पाणी टाकून पीठ छान मळून घ्यावे। नंतर थोडंसं तूप पण घालायचे, मी विसरले होते, थोडंसं तूप पण टाकून घ्यावे। मस्त असा पिठाचा उंडा तयार करून 10 मिनिट झाकून ठेवला। नंतर झाकण काढल्यानंतर थोडं पीठ मळून घेऊन छान असं लाटून घेऊया। नंतर वरतून खसखस किंवा तीळ लावावे आणि त्याच्या कापण्या पाडून घ्याव्यात। तयार झालेल्या कापण्या कढईमध्ये तेल ठेवून तेल तापल्यानंतर तळून घ्याव्यात। छान अशा बाजरीच्या कापण्या तयार होतात। माझी ही कापण्या करण्याची पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। माझं चॅनल नवीन आहे, मला सबस्क्राईब करा। मस्त अशा कापण्या तळून तयार आहेत। अगदी खुसखुशीत अशा कापण्या होतात। एक कापणी इथे मी तुम्हाला तोडून दाखवत आहे, बघा किती खुसखुशीत झाली आहे। अशा छान छान नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।